तर स्वागत आहे कशू ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं। आणि आजचा ब्लॉग होणार आहे। त्या दिवशी मी गेल्या ब्लॉगमध्ये बोलली होती की आम्ही जेव्हा रानात गेलो होतो तेव्हा मी बोलली होती की आम्ही परत परवा दिवशी येणार आणि चुलीवरती काहीतरी जेवण बनवून खाणार आहे। तर मग तसंच इथे तर बनवलेली आम्ही चुलीवरती मॅगी। आता आम्ही मसाले भात करायला चाललो आहे, तेही रानामध्ये। आणि काय बोलणार होते मी, हां तर तुम्ही मला रोज ह्याच कपड्यावरती बघत असाल तर मी तुम्हाला सांगते की मी गावाला 2 दिवसाच्या ह्यानेच आली होती आणि 2 दिवसाचेच कपडे घेऊन आली होती, त्यामुळे मला हेच रिपीट करावे लागते ते कपडे। नाही तर तुम्ही म्हणत असाल प्रत्येक ब्लॉगमध्ये हेच कपडे घालून शूट करते, तर असं काही नाही आहे। ह्या ब्लॉगमध्ये हे त्या दिवशीच ह्या ब्लॉगमध्ये आम्ही रानात गेलो होतो या कपड्यावरती आणि परत याच कपड्यावरती आम्ही रानात चाललो आहे जेवण बनवायला। आणि आता जेवणाची म्हणजे तयारी चालू झाली, म्हणजे की टमॅटो, कांदा, लसूण हे सर्व आम्ही तांदूळ वगैरे घेऊन इथूनच चाललो आहे आणि तिथं गेल्यावरती मसाला वगैरे बनवून चूल वगैरे लावून त्याच्यावरती जेवण बनवलं। तर तुम्ही कंटिन्यू राहा। तर हे बघा आता आम्ही छटे वगैरे घेऊन वगैरे तिच्या हातात आहेत, हंडा वगैरे घेऊन टोपं वगैरे घेऊन चाललो आहे। हे बघा ह्याच्यात सर्व सामान आमचं ताम हे बघा। ए चला उचला बघा चाललो आहे। तिथे गेल्यावर भेटू, कारण की आता हातामध्ये भरपूर सामान आहे आमच्या, मला व्हिडिओ काढायला जमणार नाही, तर आपण पुढं जाऊन काढू। चालली पाण्याला चला त्या बघा अशा येतं ते, आता बघू पुढे जाऊन, कारण की आता मी नाही करणार आहे व्हिडिओ, कारण की हातामध्ये भरपूर सामान आहे। चटई पण किती मोठी आहे बघा, मस्त तिथं जाऊन आता धमाल पार्टी तुम्हाला दाखवतो पुढे। तर खडा मसाला नाही आणि गरम मसाला पण नाही आहे, मीठ पण नाही आहे, ते आता आम्ही दुकानात जाऊन घेतोय। हे बघा आता आम्ही दोघे दुकानात चाललो आहे घ्यायला। अद्रक पण नाही, अद्रक लसूण पेस्ट घ्यायची आहे आणि खडा मसाला दुकानात आलो। तर आता आमचं घेऊन चाललं आहे आणि आता आम्ही चाललो आहे, त्यामुळे आता मी इथंच म्हणजे थांबवते, तिथं पुढं गेल्यावरती बोलू, कारण की मग हातात भरपूर सामान आहे, एवढं कंटिन्यू करता येणार नाही। तर हे बघा कसं चाललो आम्ही। ऊन लागते, अजून एवढा रस्ता चालायचा आम्हाला। तर हे बघा आम्ही रानात आलोय। कुठे गेले हे, आता इथे बघू, थोडी साफसफाई करतो, चूल वगैरे लावतो आणि मग जेवणाला तयारी करतो। चला भेटू परत। तर आता आम्ही इथे पोचलो आणि इथे या झाडाखाली आम्ही बनवणार आहोत। हे बघा ते वगैरे आम्ही इथे हाताळणार आहोत आणि हे सगळे बघा घेऊन आले। इथं ठेवू का ग? हा ठेव, इथं ठेव, इथे खाली इथं ठेव। आणि इथे आम्ही आता आम्ही बघा साफसफाई करतोय थोडी, चूल वगैरे लावायला। तुम्ही कंटिन्यू राहा। हे बघा आता आम्ही चूल लावतोय, चूल दाखव ग, चूल आहे आमची आणि हे आम्ही आता सर्व बनवतोय बघा। आम्ही सामान आणलंय घरातून बनवायला। तुम्ही पण या खायला, तुम्हाला आमंत्रण दिले आम्ही। तुम्हाला जर आवडला असेल ना आमचा पुलाव नंतर ना लास्टला जेव्हा, तर तुम्ही खायला येऊ शकता, आम्ही तुमच्यासाठी ठेवू थोडा फ्रीजमध्ये काढून, आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी येऊ शकता रात्री ट्रेन पकडून, तुम्हाला उद्या देऊ आम्ही खायला। अरे दगड लांब लांब लाव की, बघ ती जवळ लावली कोथिंबीर लय थोडी शांत बस आता, चूल पिटले करायला नाही, पहिला तांदूळ साफ कर दे, इकडे मी करते। बिर्याणी बनवायला स्टार्ट केली, कशिश कोथिंबीर कापतीये, हर्षू सॉरी नीट करते कापतीये।
हर्षू टमॅटो, मी तांदूळ, ही नुसती बघतीये बघा. आणि दिदनी स्टार्ट करते, सॉरी काय ग, काय स्टार्ट करते? चूल पेटवतीये. चूल स्टार्ट करते मला. कोथमीर आण ना अजून चूल पेटवतीये. पेटवली पण तिने. थोडी बघणार आहे ती का. वाव. तिच्या पोरांनी टोक नाही बसणार, मी सांगते बघ तुला. बसणार बघ. ब्लॉक कर. तर आता हे बघा आम्ही झालं, आमची तयारी थोडीफार झाली आहे. हे बघा अगं ते जाळ लागलाय कशी. आणि चप्पल कुठं आहे आणखी? ओके तिकडं सोनीता हे करते, तांदूळ साफ. तर चला मग फोडणी देऊन भेटू आपण. हे दाखव नाही तर मनामधी धनामधी ए, तुला फोन बघायला बोलवलंय का इथं? मग ती बनवते ना म्हणून. हे बघा कुत्रा आम्हाला बघायला आलंय इथं. काय करतोय आम्ही? हाय, या इकडे या. याच्यावर झाकायला नाही आणलं काय? रोहन दादाला बोल झाका. काय केलं म्हणजे जाय कशी बोलते ग तू? कोथिंबीर कापायची. कापायचे, काप ग कोथमीर. हे दाखवते. मला असं वाटतं तांदूळ लय झालंय ना. बस एवढं नको टाकायला आता. ए नाही, कसे टाक भात. नाही भात वर येईल. नाही येणार. नाही वर येणार. अरे नाही येणार तर तेवढ्याच्या भाताने काय होणार आहे पागल? पागल लय ते तांदूळ बघ नीट. हे बघ, ह्याचा पण भात एवढा पूर्ण भारून येईल. आता हाच बघ एवढा येणार आहे. कधी पण भात केवढा टाक. तिचं काय घरातली हिर आहे. मग घरातले रानाची आहे ना, पाणी घाण होतं मग. तर हे बघा मी आत्ताच बसले हलवून, ते म्हणजे भात हलवून बसलो. बघा ती जाळ लावते, ही आराम करते, काहीच काम नाही करत माहितीये का. नुसता फोन घेऊन बसलेली असते. मी केलाय, शूट केलाय. सर्व कापायचं काम मी केलंय. काय नाही केलेलं, तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओ मध्ये. नुसती फोन घेऊन, हा बरं ठीक आहे, नुसतं फोन घेऊन काम करते, बाकी तर मीच केलंय. बघा हे बघा चूल, भात होतोय आता त्याच्यावर. आतमध्ये घुसून घुसून. आता बोल ना. आता झाल्यावरती भेटू, तोपर्यंत कंटिन्यू राहा. भाकर नाही ना त्याला. डोळ्यातनं पाणी आलं माझ्या आईच्या गावात. उगाच कशाला शिव्या देता? हे बघा पुरी मस्त भात व्हायला लागला. शिव्या काय दिल्या आता? हे बघा आता काय का? आता काय बहिरे झाली काय? पवायचं असलं तर गपचूप कुत्र्या कापड चिटकवते. हे बघा आता ती उतरवायला लागले. भात झालाय थोडा, म्हणजे कच्चाच आहे थोडा, कारण की त्याच्यावर आम्ही लक्ष नाही दिलं आणि खालून करपलाय आणि कच्चा आहे, त्यामुळे आम्ही शिजू पण नाही शकत. आणि पूर्ण खिचडा झालाय त्याचा, खिचडा जसं तो शाळेत भेटतो ना खिचडा, तसं एकदम झालेला आहे. साईडला बस.
होतं, पण आता तसं खातोय तसंच आम्ही, कारण की आता आमच्याकडे ऑप्शन नाही, कारण की आम्ही त्याला अजून शिजवलं तर पूर्ण चिक्कल होणार, त्याचा पूर्ण रगडा होणार रगडा, त्यामुळे आम्ही असंच खायला बसतोय. तर भेटू आपण खाल्ल्यानंतर, सॉरी वाढल्यानंतर. करपला ग भात. खालचा नको घेऊ, वरवरच फिरव. आणि हे पंगत बसले बघा आमची. तरी अजून आमची अर्धी मंडळी घरातून आलेली नाहीये, ते गेल्यात प्लेटा आणायला, कारण की प्लेटा आमच्याकडे कमी आहेत, आम्ही कमी घेऊन आलोय बघा. मग ते ती प्लेट आणायला गेलं त्याच्यात झाकायला. पण आता बघू. मस्त टेस्ट मस्त आहे त्याची, पण खिचडा झालाय पूर्ण, कारण की पाणी व्यवस्थित नाहीये आणि खालून जळलाय तो पूर्ण. नाही चाललं. नाही जळला, मग ठीक आहे वाढ. ओहो, शाळेतली खिचडी. ओ माय गॉड, काय सुंदर असा सॉरी खिचडा. तर तुम्ही सुद्धा या जेवायला. आम्ही तुमच्यासाठी ठेवणार ना आपण, आम्ही तुमच्यासाठी ठेवतो. तुम्ही नक्की या, रात्रीची ट्रेन पकडून उद्या सकाळी आम्ही तुम्हाला तेलात मस्त फ्राय करून देतो. चला तर मग खाऊया, कारण की आता लई भूक लागली. सकाळी नाश्ता केलेला, त्यानंतर आम्ही इकडं आलो डायरेक्ट आंघोळ वगैरे करून. चला मग. मस्त झालंय, कच्चा आहे पण एक नंबर झालाय, टेस्ट भारी आहे त्याची. हे बघा मस्त झालंय, पण कच्चा राहिलाय आणि थोडा खालून करपलेला आहे, कारण की आम्हाला अंदाजा कळालेला नाही एवढ्या ह्याचा. चला तर मग भेटू आपण खाल्ल्यानंतर. मला ताट धुवायला का. तर हा ग आम्ही आता आमचं खाऊन झालंय. हे बघा आम्ही रानात होतो, हे बघा पासून पूर्ण रान आहे हे. हे बघा आता सगळे काम करायला लागलेत, म्हणजे मी पण काम करते. हे बघा काम केलं नाही, भात कोणी बनवलंय, मी बनवलंय. तर हे बघा आम्ही आता घरी चाललोय आणि हा ब्लॉग मी इथंच एंड करते. आणि तुम्हाला जर माझा खिचडी भात आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा की छान झालाय. तुम्ही नसाल खाल्ला ना तरी पण तुम्ही बोला की छान झालाय भात. तर आता मी ब्लॉग हा इथेच एंड करते, कारण की आता आम्ही इथून घरी चाललोय. आता आम्हाला सर्व सामान वगैरे उचलायचं आहे आणि आता मी घरी जाणार आहे. तर मी ब्लॉग इथंच एंड करते. चला तर मग बाय. उठ.